हॅलो फ्रेंड्स, मागील व्हिडिओत आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकातील काही शब्द अभ्यासले. आज आपण इतर शब्द अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 7वी, इयत्ता 5वी आणि इयत्ता 4वीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी जितका हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तितकाच तुम्हा सर्वांसाठी, इतर विद्यार्थ्यांसाठी देखील हा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण पुढे जाऊन तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतात तेव्हा हे शब्द विचारले जात असतात. चला तर मग मुलांनो, शब्द पाहूया. आधी जन्मलेला अग्रज, अग्र म्हणजे अगोदर, आधी. ज म्हणजे जन्म. मागून जन्मलेला अनुज, कधीही मरण नसणारे, अमर. कधीही नाश न पावणारे, अविनाशी. ज्याचा विसर पडणार नाही असा, अविस्मरणीय. ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे, अतुलनीय. जिथे जन्म झाला आहे तो देश, जन्मभूमी मातृभूमी. तप करण्याची जागा, तपोभूमी. उदयाला येत असलेला, उदयोन्मुख. हळूहळू घडून येणारा बदल, उत्क्रांती. कोणत्याही क्षेत्रात एकाएकी होणारा मोठा बदल, क्रांती. सापाचा खेळ करणारा, गारुडी. अस्वलाचा खेळ करणारा, दरवेशी. माकडाचा खेळ करणारा, मदारी. वाट दाखवणारा, वाटाड्या. संकटाचे निवारण करणारा, विघ्नहर्ता, विघ्नविनाशक. धन्याशी निष्ठेने वागणारा, स्वामिनिष्ठ. देशासाठी आपले प्राण अर्पण करणारा, हुतात्मा. शत्रूकडील बातमी काढून आणणारा, हेर, गुप्तहेर. भाषण करण्याची कला, वक्तृत्व कला. सभेत भाषण करणारा, वक्ता. व्याख्यान देणारा, व्याख्याता. दुसऱ्याचे भाषण ऐकणारा, श्रोता. स्वतःशी केलेले भाषण, स्वगत. सभेत धीटपणे भाषण करणारा, सभाधीट. लेखन करणारा, लेखक. लेखन करणारी, लेखिका. लिहिण्याची हातोटी, लेखनशैली. नाटक लिहिणारा, लिहिणारी, नाटककार. कादंबरी लिहिणारा, लिहिणारी, कादंबरीकार. कविता लिहिणारा, कवी. कविता लिहिणारी, कवयित्री. नाटकात काम करणारा, नट, अभिनेता. नाटकात काम करणारी, नटी, अभिनेत्री. गावाच्या न्यायनिवाड्याची जागा, चावडी. 4 पाय असलेला, चतुष्पाद. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा, चौक, चव्हाटा. आकाशात गमन करणारा, खग, खेचर. पाण्यात राहणारे प्राणी, जलचर. पाणी म्हणजे जल आणि पाण्यात राहणारे जलचर. जमिनीवर राहणारे प्राणी, भूचर. जमीन म्हणजे भूचर. जमिनीवर व पाण्यात राहणारे प्राणी, उभयचर. उभय म्हणजे दोन्ही ठिकाणी, जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी. लिहिता वाचता येणारा, साक्षर. लिहिता वाचता न येणारा, निरक्षर. एकाच काळातील, समकालीन. 100 वर्ष आयुष्य असणारा, शतायुषी. आपल्याच देशात तयार झालेला किंवा तयार झालेला माल, स्वदेशी. स्वतःचा फायदा पाहणारा, स्वार्थी. स्वतःचा अभिमान असणारा, स्वाभिमानी. सत्याचा आग्रह धरणारा, सत्याग्रही. नेहमी खरे बोलणारा, सत्यवादी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कोणत्या विषयाशी संबंधित व्हिडिओ पाहिजे आहे ते तुम्ही कमेंट्समध्ये लिहून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.